सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते। लहान मूल म्हणजे भविष्याचं स्वप्न, प्रत्येक घराचं, देशाचं, समाजाचं, अगदी सर्वांचंच। याचं कारण प्रत्येक लहान मूल जेव्हा मोठं होतं तेव्हा ते राष्ट्राची संपत्ती मानलं जातं। आजच्या या सगळ्या युगात बदलत्या जगामध्ये लहान मुलांना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सुरक्षिततेच्या आव्हानांना, संकटांना सामोरं जावं लागतंय। आजचा हा दिवस अर्थात 20 नोव्हेंबर हा दिवस जागतिक बालक दिन आणि राष्ट्रीय स्तरावरती बालक हक्क दिन म्हणून आपल्याला नेहमी आठवण करून देतो की प्रत्येक बालकाला सन्मानाने जगण्याचा, सुरक्षित राहण्याचा पूर्ण अधिकार आहे। तेव्हा याच दृष्टिकोनातून बालकांची सुरक्षितता किती महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आपण काय काय करू शकतो, कुठल्या प्रकारे बालकांना वेगवेगळ्या संकटांना सामोरं जायला लागतंय, या सगळ्या विषयावर जाणून घेण्यासाठी आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे। पाहूया आज आपण नेमकं कुठल्या विषयावर बोलणार आहोत ते। आज आपण बोलणार आहोत बालपण सुरक्षित तर भविष्य उज्ज्वल। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये या विषयात कार्यरत असणारे तज्ञ आपण इथे बोलावलेले आहेत। आज आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी सर आणि ॲडव्होकेट सुरेखा कांबळे मॅडम। नमस्कार। नमस्कार। तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते। आणि खरंच आजच्या या दिवशी आपल्या इथे येणं आणि मार्गदर्शन करणं हे आमच्या सगळ्यांसाठीच फार महत्त्वाचं आहे आणि मोलाचं आहे। तेव्हा आज या अनुषंगाने आपली चर्चा होणार आहे। सर्वप्रथम दोन्ही तज्ञांची मी आपल्याला ओळख करून देते। सर्वप्रथम दीपकजींबद्दल सांगते। दीपक त्रिपाठी जसं म्हणाले सामाजिक कार्यकर्ते तर ते आहेतच, जवळजवळ 18-20 वर्षांचा अनुभव त्यांच्या बरोबर आहे। त्यांनी HIV, आरोग्य, शिक्षण, लिंग समानता, बाल संरक्षण अशा अनेक क्षेत्रात प्रभावीपणे कार्य केलेलं आहे। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ते या बाबतीत काम करता आहेत। याच विषयावर बाल संरक्षण विषयावर शॉर्ट फिल्म्सद्वारे सुद्धा ते जनजागृती करत असतात। अनेक पुरस्कारांनी त्यांना पुरस्कृत करण्यात आले। तसंच सध्या ते चाइल्ड प्रोटेक्शन या विषयावर अतिशय गंभीरपणे कार्य करताना दिसतात। तेव्हा आज याच अनुषंगाने ते आपल्याला माहिती देणार आहेत। आपल्याबरोबर आज आहेत दुसऱ्या आपल्या अतिथी ॲडव्होकेट सुरेखा कांबळे। त्यांच्याविषयी अधिक सांगते। MCOM, BEd, LLB त्यांनी केलेलं आहे। तसंच त्या उत्तम अधिवक्ता आहेत। 5 वर्षांपासून बाल संरक्षण या क्षेत्रात त्या कार्यरत असून पॉक्सो प्रकरण हाताळणं, पीडित मुलांचं कायदेशीर समुपदेशन करणं हे काम त्या पाहतात। बालविवाह, बाल मजुरी विरोधात मोहिमा काढणं, जनजागृती करणं हे सुद्धा काम त्या करता आहेत। समाजातील बालकांचे सशक्तीकरण करण्यावर त्यांचा विशेष भर दिसून येतो। आज या बालक हक्क दिनाच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आज आपण बोलतोय बालपण सुरक्षित तर भविष्य उज्ज्वल, हाचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे। आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत दीपक त्रिपाठी आणि ॲडव्होकेट सुरेखा कांबळे। तेव्हा आता आपण चर्चेला लगेचच सुरुवात करूया। सुरुवातीला मी दीपक सर आपल्याकडे येते की आपण जे शीर्षक दिलंय बालपण सुरक्षित तरच आपलं बालकाचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल राहणार आहे, नेमकं काय वाटतं या विधानाविषयी, या शीर्षकाविषयी? त्याचा अर्थ नेमका काय आहे, काय सांगाल? तर सर्वात आधी मी सांगेल जो आजचा आपला शीर्षक आहे ते खूप क्लिअर मेसेज देत आहे की जर बालपण सुरक्षित असेल तर भविष्य त्यांचं उज्ज्वल आहे। सर्वात आधी हे जे शीर्षक आपण निवडलं त्याच्या मागे एकच आपलं म्हणजे मेसेज देऊ शकतो की मुलं ही देशाची जबाबदारी आहे, देशाची पायाभरणी आहे। आणि मला असं वाटतं की जर बालपणात मुलांना शिक्षण, संवेदनशीलता, समानता जर त्यावेळीच भेटत असेल तर पुढे जाऊन ते समाजाचा एक नागरिक बनू शकतात, सक्षम नागरिक बनू शकतात, आत्मविश्वासी नागरिक बनू शकतात। आणि तेच जर बालपण सुरक्षित असेल तर मला असं वाटतं की हे जे भविष्य उज्ज्वल बोलतोय आणि तरच ते आपण ते खरंच माध्यमातनं आपण बघू शकतो की होऊ शकतं। कारण नाहीतर ही फक्त एक कल्पना आहे। कारण आपण बोलतो की ही जी चळवळ आहे 1924 साली सुरू झाली आणि आय थिंक 2025ला 100 वर्ष पूर्ण झाले। भारतात ही चळवळ
आपण 1992 मध्ये झाली. म्हणजे विचार करा की किती वर्ष लागले या चळवळासाठी. आणि जर भारतात आणि आपण जर म्हणालो की भारताचा जो कायदा आहे जे ॲक्ट अंडर 2015 चाइल्ड प्रोटेक्शनचा जो ॲक्ट आहे कॅरेंट प्रोटेक्शनचा, त्याला यावर्षी 10 वर्ष पूर्ण झाली. तर असं नाही काम होत नाही आहे. पण मला असं वाटतं की ही समाजाची ही जबाबदारी आहे, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की जर आपल्याला बालपण सुरक्षित ठेवायचं असेल आणि भविष्य त्यांना उज्ज्वल द्यायचं असेल तर बालपण सुरक्षित आजपासून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती घरापासून सुरू होते. घरापासून ते समाजापर्यंत मला असं वाटतं जर त्यांना तो समानता, सुरक्षता आणि शिक्षणाचा जर हे संधी मिळाली तर आपोआप हे त्यांचं भविष्य उज्ज्वल असेल. नाहीतर ही फक्त संकल्पना आहे. मला वाटतं तुम्ही आता एक शब्द वापरलात आणि तो होता चळवळ. तुम्ही त्याला म्हणताय, खरंच ही एक चळवळ आहे. कारण देशातलं प्रत्येक मूल त्याला मिळालेला जो अधिकार आहे सन्मानाने जगण्याचा किंवा सुरक्षिततेचा, शिक्षणाचा, तो त्याला वापरायला मिळतोय की नाही, समाजात इतर ठिकाणी आपल्याला हे चित्र दिसतंय की नाही. आणि तुम्ही म्हणाल तसंही खरंच फक्त सरकार किंवा कायदा यांची जबाबदारी नाहीये, आपल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे की चळवळ पुढे नेणं आणि एक दिवस बालकाला सगळे अधिकार मिळवून देणं. मला वाटतं खरंच हे शीर्षक आहे हे आपल्याला कळलं असेल. आता मी सुरेखाजी आपल्याकडे येते की आजही आपल्याला अनेक ठिकाणी बालमजूर वावरताना दिसतात. खरं तर बालमजुरी ही योग्य नाही आहे. ज्या वयामध्ये मुलांनी शिकणं आवश्यक आहे किंवा छान बागडणं आवश्यक आहे अशा त्यांच्या वयात त्यांना कुठेतरी मजुरी करायला लागते. तर हे प्रमाण किती साधारण दिसतंय आपल्याला आणि हे जर थांबवायला हवं असेल तर काय उपाय करता येतील, काय सांगाल? बालमजुरी ही केवळ गरिबी नाहीये, तर समाजाने दुर्लक्ष केल्यामुळे परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता ही परिस्थिती निर्माण का होते तर गरिबी, त्याच्यानंतर शिक्षणाचा अभाव, आर्थिक ताण, अज्ञान, ह्या गोष्टीमुळे ही परिस्थिती निर्माण झालेली असते. जर का समाजानेच ठरवलं की बाबा बालमजूर आपण ठेवणारच नाही तर बालमजुरी पण वाढणार नाहीये. तर आपण सर्वात आधी आपली ती भूमिका असायला हवी की बालमजुरी म्हणजे की बालमजूर जो आहे तो आपण कोणत्याही ठिकाणी आपण ठेवणार नाही. जसं की हॉटेल आहेत, वर्कशॉप आहेत, त्याच्यानंतर जर का चहाचा स्टॉल आहे तर आपण ठिकठिकाणी पाहतो की तिथे छोटी मुलं असतात आणि हा बालमजुरी कामगार कामावरती ठेवणं हा एक गुन्हा आहे. आणि जो कोणी मुलाला बालमजूर म्हणून ठेवेल त्याला 2 वर्षाची शिक्षा आहे आणि प्लस त्याला दंड देखील आहे. म्हणजे खरं तर हा दंडनीय अपराध म्हणता येईल. येस हा गुन्हा आहे. तर एक रिसेंटलीच आम्ही एक रेस्क्यू केलं होतं पुणे रेल्वे स्टेशनमध्ये आणि 14 मुले तिथे आपण रेस्क्यू करण्यात आलेली होती. कारण की आपल्याला माहितीच मिळाली होती अशी की मुलांना कामानिमित्त पुण्यामध्ये घेऊन आलेलं आहोत. अच्छा. परंतु झालं असं की आपण त्या मुलांना रेस्क्यू केलं. RPF GRPने खूप छान प्रकारे आपल्याला सहकार्य केलं आणि त्या मुलांना आपण GD एंट्री वगैरे करून त्या मुलांना बालकल्याण समितीला आपण प्रोड्यूस केलं आणि त्याच्यानंतर त्या मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलं. आणि त्यांना हे देखील सांगण्यात आलं की जसं पुण्याची CWC आहे तसं तुमच्या ठिकाणी जी बालकल्याण समिती असणार आहे त्यांना देखील तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागणार आहे. कारण की असं व्हायला नको की बाबा इथे आपण त्यांना थांबवले आणि पुढे ते अनेक ठिकाणी जाऊन ते पुन्हा बालकामगार म्हणून बरोबर होतील. मला वाटतं हे खूप मोठं काम तुम्ही आता सांगितलं की इतक्या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवणं आणि शिवाय त्यांचा अधिकार त्यांना परत मिळवून देणं. आता मला अधिकारांवरच यायचं होतं दीपकजी की ज्यावेळेला आपण बालक म्हणतोय किंवा त्यांचे मूलभूत अधिकार म्हणतोय तर ते नक्की किती आहेत, कोणते आहेत, काय सांगाल याविषयी? तर आपण बघतो की हे अधिकार फक्त पेपरावर आहे. म्हणजे ॲक्च्युली ते मला असं वाटतं इम्प्लिमेंट झालं पाहिजे, त्यांना मुलांना मिळालं पाहिजे. आपण जर मूलभूत अधिकारबद्दल बोललो तर असे तर 52 अधिकार आहे मुलांना, म्हणजे 52 टोटल अधिकार आहे. पण आपण फक्त 4 जे मूलभूत अधिकार आहे तर सर्वात अधिकार ना राईट टू सर्व्हायव्ह म्हणजे जगण्याचा अधिकार. म्हणजे मूल पोटात आला त्यापासून त्याचा अधिकार सुरू होतो. असं नाही की मग त्यापासून त्याचा अधिकार सुरू होतो. दुसरा आहे प्रोटेक्शनचा अधिकार म्हणजे संरक्षणाचा अधिकार. मुलांचं संरक्षण फक्त त्यांना अधिकार आहे म्हणून नाही, ते संरक्षण आपलं देणं भाग आहे. म्हणजे समाजाने ते संरक्षण दिलं पाहिजे. मग तो अधिकार भले मुलांचा असो पण ती जबाबदारी समाजाची आहे, आपली आहे. तिसरं बोलू शकतो तर समानताचा, सहभागिताचा अधिकार.
आपल्याला मुलांना संधी दिली पाहिजे की त्यांनी त्यांचे मत मांडावं, त्यांना ऐकावं. मुलांना ऐकलं हेच खूप मोठं आपलं जबाबदारी झाली. त्यांना अधिकार नका देऊ, त्यांना माहीत सुद्धा नाही अधिकार काय आहे, पण त्यांना ऐकलं तर ते बरेच काय शेअर करू शकतात, बरेच काय बोलू शकतात. पण ती संधी मुलांना भेटत नाही. मुलांना आपण खूप शेवटच्या टप्प्यावर ठेवतो की बाबा मुलगा आहे, तो काय बोलेल, त्याचं काय आहे, त्याला काय कळतं. नाही, त्याला ऐकणं खूप गरजेचं. आणि जर ते आपण टायमेवर ऐकलं, म्हणजे वेळोवेळी जर आपण मुलांना ऐकलं, संवाद साधला, तर मला वाटतं तो अधिकार दिल्यासारखं नाही. बरेच आपण जे इश्यू मुलांबरोबर होतात ते आपण टाळू शकतो. खरंय, मला वाटतं हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात की जो संवाद होणं आवश्यक बरोबर आहे. आहे. बरेच वेळेला तो एकमार्गी असतो, पालक फक्त बोलत असतो, मुलं फक्त ऐकत असतात बरोबर. आणि त्यांना त्याचं मत कुठे मांडू दिलं जात नाही. तर हा खूप चांगला मुद्दा आहे की ती पण जर बोलली तर बरेच पुढचे जे त्यांना येणाऱ्या अडचणी आहेत किंवा धोके आहेत संभाव्य, ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. आता मला आणि एक शेवटचा अधिकार फक्त नक्कीच, मला नक्कीच. जोडायचा, विकासाचा अधिकार. कारण राईट टू डेव्हलप, कारण फक्त मूल जन्माला आलं तेवढी आपली जबाबदारी नाहीये, त्याचा विकास होय पण, म्हणजे शिक्षण म्हणा, संरक्षण म्हणा, समानता म्हणा, ज्याला जे काही आपण एक ह्युमन राईट्स म्हणू शकतो. तर सध्या तो ह्युमन राईट्स 18 वर्षानंतर आपण बोलतो, पण तो जन्माल्यापासून त्याला राईट्स सुरू होतात. तर तो डेव्हलपमेंट त्या मुलाचं झालं पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी जे आपण करू शकतो त्याला एक समाजाला कारण तो पुढचा भविष्याचा नागरिक आहे. उद्या तो आपण जेव्हा आपला आजचा जो टायटल आहे भविष्य काय ना, उज्ज्वल भविष्य, तर ते जर डेव्हलपमेंट आपण लहानपणापासून सुरू केलं तर त्याला उज्ज्वल भविष्य आपण देऊ शकतो. म्हणजे मला वाटतं हे सगळे अधिकार त्याला मिळाले पाहिजेत. तो पूर्ण अधिकारांनी युक्त असलेला पाहिजे, तरच त्या बालकाला हे आपण मिळतोय असं म्हणू शकतो खऱ्या अर्थाने. आता मी सुरेखाजी आपल्याकडे येते. तुम्ही मगाशी आम्हाला एक उदाहरण दिलंत आणि पुण्यातून ज्या पद्धतीने बालमजूर कामगारांची आपण सुटका केलेली आहे, तर तेव्हा तुम्ही बोलत असताना बालकल्याण समितीचा उल्लेख केला होता. तर मला आता ह्याच वर आधारित प्रश्न विचारायचा की बालकल्याण समिती ही नेमकं कशा पद्धतीने काम करते आणि कुठल्या परिस्थितीत आपण त्यांच्याकडे तक्रार करू शकतो, म्हणजे त्याच्यासाठी काही कंडिशन्स, टर्म्स आहेत का, काय सांगाल? बालकल्याण समिती म्हणजे CWC, मुलांच्या संरक्षणासाठी बालकल्याण समिती एक ढाला आहे. जर का एखादी गोष्ट चुकीची घडत आहे आणि आपण जर का शांत बसलो तर आपण अपराधाला समर्थन करतोय अशी स्थिती निर्माण होते. जिथे कुठे आपल्याला समजतं की बाबा मूल हे सुरक्षित नाहीये, म्हणजे त्याचं घर असू शकतं स्वतःचं, ठीक आहे, त्याच्यानंतर शाळा असू शकते, जिथे कुठे आपल्याला अशी परिस्थिती दिसेल तेव्हा आपण बालकल्याण समितीला आपण कळवू शकतो. त्यांना कॉलद्वारे कळवू शकतो, मेसेजद्वारे कळवू शकतो, ईमेलद्वारे कळवू शकतो, किंवा आपण फिजिकली तिथे जाऊन एक ॲप्लिकेशन करून देखील त्यांना आपण सांगू शकतो. आणि बालकल्याण समिती प्रत्येक ॲप्लिकेशनवर व्यवस्थित कार्य करत असते आणि मुलाला न्याय मिळवून देत असते. कारण की आपण जर का पाहिलं की तक्रार कोणत्या कोणत्या परिस्थितीत करावी लागते, तर जर का शारीरिक लैंगिक अत्याचार होत असेल, एखादं मूल हरवलं असेल किंवा एखादं मूल सापडलं असेल, ते देखील आपण बालकल्याण समितीमध्ये प्रोड्यूस करू शकतो. बरोबर. म्हणजे मला वाटतं की बालकल्याण समितीपर्यंत पोहोचणं हे खूप आवश्यक आहे. मला याच्यावर आपल्या दोघांनाही आणखीन प्रश्न विचारायचा आहे, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. बालपण सुरक्षित तरच भविष्य उज्ज्वल हा आजचा सखी सह्याद्रीचा आपला विषय आहे. राष्ट्रीय बालक हक्क दिनानिमित्त आज आपण संवाद साधतोय सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी आणि ॲडव्होकेट सुरेखा कांबळे यांच्याशी. ब्रेकपूर्वी आपण बालकल्याण समितीविषयी बोलत होतो. मॅडम, आपल्याला अधिक याविषयी काही सांगायचं असेल तर आपण नक्कीच सांगा. ज्याप्रमाणे मी सांगितलं की शारीरिक लैंगिक अत्याचार झालेली बालकं, त्याचप्रमाणे बालविवाह होत असेल तर त्याची देखील माहिती आपण बालकल्याण समितीला देऊ शकतो. कारण की आता रिसेंटलीच म्हणजे लास्ट महिन्यामध्ये आम्ही एक बालविवाह थांबवला होता. आम्हाला जेव्हा माहिती कळाली तेव्हा बालकल्याण समितीला ती शेअर केली, देन चाइल्डलाईनला ती माहिती शेअर केली. त्यांनी तात्काळ त्याच्यावरती आम्हाला मदत केली, कारण की फक्त अर्धा तास राहिलेला होता लग्न थांबवण्यासाठी. तर तिथलचे त्या गावातले जे ग्रामसेवक होते, BDO होते, अंगणवाडी सेविका होत्या, त्या सर्वांना ही माहिती समजली आणि जोपर्यंत आम्ही तिथे पोहोचते तो त्याच वेळेमध्ये ती लोक देखील तिथे पोहोचली आणि प्रॉपर तो बालविवाह थांबवण्यात आला. अरे वा, म्हणजे आपल्या याने आपण हे काम करून ही आत्ता झालेली घटना तुम्ही सांगताय. ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेली घटना आहे. तर पालकांचं देखील समुपदेशन करण्यात आलं. मुलीचं लहान वयामध्ये लग्न केल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होतात ही त्यांना माहिती देण्यात आली.
मुलाच्या घरच्यांना देखील माहिती देण्यात आली. त्यांनी त्या गोष्टीवर ॲग्री केलं आणि ते म्हटले ठीक आहे, आम्ही हे लग्न करणार नाही जोपर्यंत मुलीचं 18 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत. फक्त अर्धा तास बाकी असताना आपण हे काम केलेलं आहे आणि मला वाटतं बालकल्याण समितीचं सुद्धा या दृष्टिकोनातून सहकार्य आपल्याला लाभलं. मला वाटतं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. दीपकजी, आपण याच्यात काही जोडू इच्छिता? तर मला फक्त एवढंच जोडायचं आहे की बालकल्याण समिती हे डिपार्टमेंट ऑफ वुमन अँड चाइल्डच्या अंतर्गत येतं आणि त्याच्या अंतर्गत बरेच यंत्रणा आहे की चाइल्ड प्रोटेक्शन युनिट आहे, बाल संरक्षण विभाग आहे, चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर सुद्धा नियुक्त केलेले आहे. प्रत्येक पोलीस स्टेशननी WCDनी चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर सुद्धा आहे की म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनला पण तुम्ही जर गेला तर इथे एक चाइल्ड प्रोटेक्शन अधिकारी दिला जातो कारण मुलांचे मुद्दे आपण तिथे मांडू शकतो. नंतर आपण जर बोललो की न्यायालयामध्ये पण त्याची फास्ट ट्रॅक बरेचदा प्रोसिजर होते कारण मुलांचा जो विषय आहे तो खूप गंभीरतेने घेतला पाहिजे आणि त्याच्यावर हे सगळे प्रोसिजर चालू आहे. जर कोणाला या बाल कल्याण समितीपर्यंत पोहोचायचं आहे किंवा जर आपल्याला कुठलंही मूल असं दिसतंय की जिथे आपल्याला असं वाटतं की त्याला गरज आहे संरक्षणाची तर तुम्ही 1098 हे हेल्पलाईन आहे चाइल्ड परत एकदा आम्हाला हेल्पलाईन नंबर 1098 या हेल्पलाईनवर कॉल करू शकतात. हे टोल फ्री आहे किंवा 112 ह्या 2 असे हेल्पलाईन आहे आणि त्यावर त्वरित त्यांची टीम आणि हे वुमन अँड चाइल्ड डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतं तरी त्वरित ते टीम तिथे पोहोचतात आणि त्यांची टीम त्या मुलांना जेवढं प्रोटेक्शन देता येईल आणि ते चाइल्ड बाल कल्याण समितीकडे प्रोड्यूस करून आणि त्या मुलांचं जे काय आपण प्रोटेक्शन आणि पूर्ण 1 वर्षाचा प्लान जे काय ते खूप व्यवस्थित यंत्रणा बनलेली आहे. तर जर असं नाही की बरेचदा काय होतं की समाजात की हे मूल आहे जर मी कॉल केलं किंवा मी पुढे गेलो तर मी अडकेल कोणाला वेळ असं काही नाहीये. तुम्हाला फक्त कॉल करायचं 1098 किंवा 112 वर त्यांची टीम येईल आणि बरेच NGO काम करतात ह्याच्यावर. आम्ही ॲज अ CCT म्हणून पण या विषयावर गेल्या 35 वर्षापासून काम करतोय. तर संरक्षण यंत्रणा आहे पण आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे. मला वाटतं खूप महत्त्वाची माहिती दिलीत आणि हे हेल्पलाईन नंबर नक्की हेल्प करणारे ठरतील की याची आपण सगळ्यांनी कुठेतरी नोंद घेऊया. आपला फोन घेऊन मग कार्यक्रमात पुढे जातोय. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. बोला. मला असं विचारत होतं की खेडेगावात जे कमी शिकले आहेत आणि मग त्यांच्या आई वडील शेतात काम करतात किंवा शहरात सुद्धा वयस्कर आजी आजोबा असतात मग ते मुलांना काहीतरी थोडंफार शिकवू शकतील, ज्ञान देऊ शकतील. तर या बाबतीत आपला काय विचार आहे? नक्कीच. मला वाटतं काय वाटतं सुरेखाजी की ज्येष्ठ नागरिकांचा खरं तर आधार चांगल्या पद्धतीने आपल्याला घेता येऊ शकतो ज्यावेळेला मूल हे मोठं होत असतं, त्याचा व्यक्तिमत्व विकास होत असतो. काय वाटतं, आपलं काय मत आहे यावर? नाही, बरोबर आहे ना. मग घरातली जी वडीलधारी माणसं जी असतात त्यांचा आपण म्हणजे त्यांचे जे अनुभव असतात त्याच्यानुसार आपण त्यांचा वापर करून घेऊ शकतो मुलांना चांगले वळण लावण्यासाठी. कारण की आत्ताचं जे आहे मुलं जी आहेत ती फक्त मोबाईलच्या अधीन गेलेली आहेत. त्यामुळे जर का चांगले संस्कार जर घडवायचे असेल तर घरामध्ये आजी आजोबा जे ज्येष्ठ आहेत ते असणं खूप गरजेचं आहे. दीपक सर, या दृष्टिकोनातून आपल्याला विचारू इच्छिते मंगलताईंचा जो प्रश्न आहे की आपण अनेक कॅम्पेन करता, मग या कॅम्पेनमध्ये आजी आजोबांचा सहभाग करून घेणं आता मंगलजींच्या प्रश्नावरून आपल्याला वाटतं का की असं काही करता येईल का? आय थिंक ही खूप सुंदर संकल्पना आहे कारण आजी आजोबा ही जी पिढी आहे त्यांना बरंच त्यांनी बघितलेलं आहे आणि आज आपण ॲडव्हान्स जेव्हा बोलतो की ॲड्युकेट वर्ल्ड बोलतो किंवा जेनझी वर्ल्ड जे काय आपण बोलतो, पण ही जी जुनी पिढी आहे मला असं वाटतं त्यांना जोडलं पाहिजे कारण ही जी खूप अशी रूढी प्रथा आहे ना त्यांनाही माहीत असायला पाहिजे की हे जे प्रथा जुन्या काळातली होती आता भरपूर बदल झाले आणि त्यांचे जे शिक्षण असतात किंवा त्यांचा जो एक आवरा जे क्रिएट करतात मुलं ते खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं सध्या आम्ही बरेच कॅम्पेन राबवतोय. सध्या आम्ही 100 दिवसाचा बालविवाह मुक्त कॅम्पेन हे देशभरात चालू आहे आणि आम्ही त्याचे पार्टनर सुद्धा आहोत गव्हर्नमेंट बरोबर. तर मला असं वाटतं आजी आजोबा असो सगळ्या नातेवाईक ह्यातला जोडलं पाहिजे आणि कारण जसं मी बोलतोय की जबाबदारी फक्त मुलाची नाही, आपली नाही, तुमची नाही, सगळ्यांची आहे. तर मला असं वाटतं सगळ्यांना जोडून हे कॅम्पेन आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. नक्कीच. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं उत्तर आहे की आणि आपण सुद्धा याच्यात सहभागी होऊ शकतो. आम्हाला सुद्धा सहभागी आपण करून घेऊ शकता. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आपण अजून एक फोन घेऊया आणि मग पुढे जाऊया. अजिंक्य गोळे बदलापूरहून प्रश्न विचारताय. नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार. मला प्रश्न विचारायचा होता की मुलांचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर संस्कार वर्गाचं काय महत्त्व असू शकतं याविषयी काय सांगायला सुचेल? नक्कीच आपण या प्रश्नाकडे जाऊया, पण तत्पूर्वी माझ्या मनातला प्रश्न दीपकजी आपल्याला विचारते की त्यांचा प्रश्न आहे की संस्कार वर्गांची याच्यातली भूमिका बाल संरक्षणाच्या बाबतीतली काय आहे. पण माझ्या मनात हा प्रश्न आहे की आजच्याही घडीला
बाल संरक्षण करावं लागतंय तर त्यातले संभाव्य धोके काय आहेत, काय सांगाल? किंवा महत्त्वाचं म्हणजे की सुरक्षेला प्रमुख धोके आपल्याला काय काय सांगता येतील? तर सध्या ना मुलांना 2 पातळीवर धोके आहे. एक तर आहे आपण बोलतो की घरात सुरक्षित आहेत, पण तिथेही धोका आहे जे आम्हाला आवर्जून कॉल येत असतात किंवा कळत असतं. समाजात धोका आहे कारण लैंगिक अत्याचार म्हणा, बालविवाह म्हणा, चाइल्ड लेबर म्हणा, हे ना बाल कामगार, ह्या सगळे धोके आहे. आणि आता जे रिसेंट खूप वाढतंय ते ऑनलाईन म्हणते की ऑनलाईन ह्या पातळीवर पण भरपूर धोका आहे कारण मुलं हे गेमिंगला खूप ॲडिक्शन झाले आहे. ऑनलाईन स्कॅम एवढे येत आहे आणि ह्या सगळ्यांना मुलांना कळत नाही आहे. आणि मला असं वाटतं इथे आपली ॲज अ पॅरेंट्स म्हणून, ॲज अ सोशल वर्कर म्हणून, ॲज अ नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी या दोन्ही पातळीवर कसं मुलांना संरक्षण देता येईल. आणि मी परत बोलेल की संवाद हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण कुठे ना काही हा जो संवाद आहे ना मुलांबरोबर आपला, ते होत नाही आहे. किमान आपण 10 मिनिटं जरी आपल्या मुलांना रोज दिला ना वेळ, तर ते बरेच काय काय शेअर करतील आणि त्यातनं बरेच काय काय बाहेर पडू शकतात. तर या दोन्ही पातळीवर आपल्याला नजर राखणं, मॉनिटरिंग करणं, त्यांना सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. तर आणि मला वाटतं त्या संवादाच्या दृष्टिकोनातून आता अजिंक्य सरांचा प्रश्न घ्यायला हरकत नाही की आपल्याकडे हे आधीपासून आहे, बऱ्याच ठिकाणी संस्कार वर्ग असतात, त्याच्यात वेगवेगळे उपक्रम बालकांसाठी चालवले जातात, तर त्यांची भूमिका कितपत महत्त्वाची ठरू शकते? ते खूप महत्त्वाचे आहे. म्हणायला गेलो तर आपण आत्ता हे जर संस्कार बाहेरून आपण लोकांना एनरोल करायला लागलो मुलांना की बरेच क्लासेस आले, बरेच काय काय पॅरेंटिंगची सुद्धा आता आपण बरेच क्लासेस, पण का ते गरजेचं मला समजत नाही. हे संस्कार घरापासूनच पाहिजे. मला असं वाटतं की आपण NGOनी किंवा बाहेरच्या TV शोनी किंवा बाहेरच्या न्यूजपेपरनी आपल्याला का एज्युकेशन करावं. आपण घरापासूनच मुलांना जर संरक्षणाबद्दल किंवा संवेदनशीलतेबद्दल किंवा संस्कारबद्दल जर विचार मांडले, मला असं वाटतं हे सेफ टच आणि अनसेफ टच NGO येऊन मुलांना शिकवतात. आपण का नाही शिकवू शकत आपल्या मुलांना? सेक्स एज्युकेशनबद्दल आपण का नाही आपल्या मुलांना शिकवू शकतो? चाइल्ड प्रोटेक्शनचा अर्थ नेमका बऱ्याचदा काय होतं की आता हल्ली बरेच 2-3 चिमुकलेचं रेपची न्यूज आली आणि ते काका मामानीच केली. तर ॲज अ पॅरेंट्स म्हणून माझी ही जबाबदारी की माझी चिमुकली कोणाबरोबर जाते, मी किती लक्ष देतोय. आपण बरेच की हे ओळखीचा माणूस आहे आपण जाऊ देतो, पण असं नसतो. हे कुठेही कोणीही करू शकतो हे असं काही. तर आपली जेवढी जबाबदारी की हे संरक्षण आपण केंद्र किंवा क्लासेस शोधत न बसता आपण स्वतः ते संस्कार केलं पाहिजे आणि हे लहानपणापासूनच दिलं पाहिजे. आणि थोडंसं अवघड जातं पॅरेंट्सला की बाबा आपलं मूल आहे, किती आपण त्याला संस्कार द्यायचे किंवा अरे आजचा जमाना नाही आहे, ते स्वतः करतात. पण नाही, संस्कार हे खूप गरजेचं आहे आणि ते घरापासूनच सुरुवात झालं पाहिजे मला असं वाटतं. नक्कीच. मला वाटतं आता जे तुम्ही उदाहरण दिलं की आपल्याला वाटतं की घरात मूल आहे म्हणजे ते सुरक्षित आहे, तर ते बरेचदा दिसत नाही. तुम्ही तर या क्षेत्रात आहात, अनेक गोष्टी तुम्ही जवळून बघितलेल्या आहेत. आणि याच दृष्टिकोनातून सुरेखा मॅडम आपल्याला मला विचारायचं आहे की आपण समुपदेशनाचं पण काम करताय, तर हे समुपदेशन करत असताना त्या बालकाचं आणि बालकांच्या पालकांचंही समुपदेशन करावं लागतं का, आणि ते करताना काय अडचणी आणि धोके आपल्याला जाणवतात? ॲक्च्युली जेव्हा समुपदेशन केलं जातं ना, तेव्हा मुलांचं पण केलं जातं आणि पालकांचं पण केलं जातं. म्हणजे जेव्हा मी बालकल्याण समितीच्या इथे समुपदेशनासाठी असते, तेव्हा जेव्हा मी मुलाचं समुपदेशन करते आणि त्याच्यानंतर पालकांचं देखील करते. कारण की कसं असतं की जर का एखादं मूल काहीतरी घरामध्ये कारण घडलेलं आहे आणि तो घरातून निघून गेलेला आहे, तर त्याच्या मनामध्ये भीती असते की मी घरी पोहोचल्याच्या नंतर आता काय होणार, माझे पालक मला ओरडतील का, मारतील का, ह्या गोष्टीचा ड्रामा त्यांच्या डोक्यामध्ये असतो. मग अजून चुका त्यांच्याकडून होत जातात. आता रिसेंटलीच 2 मुलं सापडलेली होती आणि ते एका म्हणजे की शिक्षण संस्थेमध्ये राहायला होती ती मुलं. पण भीती होती की बाबा दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि आता तिथे गेल्याच्या नंतर लेट झालेला आहे आणि सुट्ट्या संपल्या, घराची ओढ होती आणि संस्थेमध्ये जायचं नव्हतं. सो त्या मुलांनी काय केलं की नाही आता मला घरी जायचं आहे, पण रस्ता विसरल्यामुळे ते एका ठिकाणी पोहोचले आणि तिथे एका व्यक्तीला ती 2 मुलं सापडल्याच्या नंतर त्यांनी पोलिसांना कळवलं वगैरे आणि त्या मुलांना तिथे पाठवलं. पोलिसांनी बालकल्याण समितीला प्रोड्यूस केलं मुलांना. पण परिस्थिती अशी होती त्याच्यामध्ये की मुलांच्या मनामध्ये भीती होती की बाबा आपण तर संस्थेत गेलो नाही, बरोबर आहे, आपण भलत्याच ठिकाणी गेलेलो आहोत आणि जर का आपण घरी पोहोचलो तर मग आपले घरचे आपल्याला ओरडणार. आणि तेव्हा पालकांची मानसिक स्थिती अशी होती की मूल तिथून बाहेर पडलंच कसं काय, म्हणजे की तो शाळेमध्ये जायला पाहिजे, संस्थेमध्ये जायला पाहिजे, त्याने असं करायला नको की आता मी घरी गेल्यावर तर मारणारच, असं पुन्हा झालं नाही पाहिजे.
त्यामुळे पालकांचं आणि मुलांचं दोघांचंही समुपदेशन करणं खूप गरजेचं असतं. खरंय, मला वाटतं आणि पालकांनी तो विश्वास दाखवणं जिथे आहे तिथे तेही महत्वाचं आहे. आणि समुपदेशनाची खरी गरज माझ्या मते पालकांना या बाबतीत पालकांना जास्त देखील असते. आहे. कारण तुम्ही मगाशी जी बाल विवाह थांबवल्याची आम्हाला जी एक घटना सांगितलीत त्या ठिकाणी सुद्धा पालकांची भूमिका तितकीच महत्वाची होती आणि त्यांचंच खरं तर समुपदेशन व्हायला हवं होतं. नक्कीच आपण या विषयावर बोलूया. फक्त एक फोन येतोय, तो घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला दादासाहेब उबाळे जामखेडून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो 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 मला वाटतं काही तांत्रिक अडचण आली आहे, त्यामुळे त्यांचा फोन आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. पण आता हा जो विषय सुरू होता त्यालाच मी धरून दीपक सर आपल्याकडे येते की बालविवाह आत्ताही होत आहेत. कदाचित या गोष्टीवर बऱ्याच जणांचा विश्वास बसत नसेल, पण तुम्ही मगाशी एक शब्द किंवा उल्लेख केलात की 2030 पर्यंत आपल्याकडे बालविवाह मुक्त भारताचं अभियान आपण करतोय आणि तुमचं हे कॅम्पेन सुरू आहे. तर मुळात बालविवाह का घडतो, तर त्याची काही कारणमीमांसा आपल्याला करता येऊ शकते का, आणि त्याला आपल्याला जर रोखायचं आहे तर कसं काय रोखता येईल, काय सांगाल? हे बालविवाह आपल्याला असं वाटतं की बालविवाह गावा पातळीवर होत आहे किंवा अशा समाजात होत आहे की जे खूप मागे आहे, जसं आपण बोलतो ट्रायबल आदिवासी पाड्यात. पण नाही, बालविवाह मुंबईत सुद्धा होत आहे. मुंबईच्या स्लम्समध्येही आम्हाला केसेस येत आहे जिथे 15 वर्षाची मुलगी 16 वर्षाची मुलगी ह्यांचे बालविवाह होत आहे. याचे मेन कारण तर पहिले गरिबी, ठीक आहे, अज्ञानता, कारण त्यांना कायद्याचं नॉलेज नाही की बाबा बालविवाह केलं की काय काय होऊ शकतं. नंतर आपण बघू शकतो शिक्षा हे खूप मोठं शस्त्र आहे. शिक्षण जर मुलगीला दिलं तर ती स्वतःही तेवढी खंबीर उभी राहू शकते की मला बालविवाह करायचं नाही. मग जर बालविवाह जर आपल्याला बघायचं तर जास्त करून तिथे होतं जिथे खूप मोठी फॅमिली आहे, सांभाळू शकत नाही म्हणून मुलांची बालविवाह करा. सध्या आम्हाला असे केसेस येतात की मुलगी आता वयात आली आहे तर ती सुरक्षित नाही म्हणून आम्ही तिचा बालविवाह करतोय, कारण ही कुठे आम्ही ठेवणार, काय झालं तर. म्हणजे ही जे असमज म्हणू शकतात की हे चुकीचं गैरसमज आहे, तर ते नाही असायला पाहिजे. शिक्षण ते ड्रॉपआउट होतात मुली, मग आता करणार काय घरी बसून, मग बालविवाह करून टाका. ह्या ज्या आहे. नंतर अज्ञानता, जे कायद्याचं अज्ञान, त्यांना माहीतच नाही की बाबा बालविवाह केला तर आपल्याला शिक्षा होऊ शकते, आपल्याला 2 वर्ष कारावास होऊ शकतो, आपल्याला 1 लाख रुपयाचा फाईन बसू शकतो. आणि असं नाही की बालविवाह केला की फक्त आई वडिलांनाच तो कायदा लागतो. त्या बालविवाहामध्ये जे कोण सहभागी असेल त्या सगळ्यांना तो फाईन किंवा कायदा लागू होते. ते भटजीपासनं ते म्हणतात ते वरात घेऊन ते डीजे वालं जेवढे लोक आहे, म्हणजे ते कॅटरेस वाला, म्हणजे त्यांना माहित नसेल पण तुम्ही कुठे ना काही त्या बालविवाहाला सपोर्ट करत आहात, सहमत आहात. तर बालविवाह हे मेन असं मला वाटतं. शिक्षण हा जर शस्त्र काढला तर बालविवाह जास्त होत आहे. गरिबी एक आहे टप्पा, पण तिथे आपलं कार्य चालू आहे. कारण आमचं बालविवाह फक्त आमचं एवढंच काम नाही की जाऊन थांबवणं, आपण वर्षभर त्यावर अवेअरनेस करतोय. बरेच आपण यंत्रणा आहे, बरेच योजना आहे मुलींना आपण जोडतो जेणेकरून ते बालविवाद पडणार नाही. आणि आमचं सध्याचं हे आहे की मुलांना सक्षम करणं. कारण काय असं आई वडिलांना किती सक्षम केलं पण त्यांचे हजारो कारणं असतात. पण जर मी एका मुलीला सक्षम केलं, ती स्वतःचा बालविवाद स्वतः थांबवते. आमच्याकडे असे बरेच केसेस आहेत जिथे त्या मुलींनी फोन करून सांगितलं की माझा बालविवाह बळजबरीने होत आहे आणि तिथे आम्ही तिथे जाऊन थांबवलंय. आणि मला असं वाटतं मुलांना ऐकणं हे खूप गरजेचं आहे आणि ते आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि कुठे की नाही तिचं भविष्य जर आपण उज्ज्वल बोलतो तर या छोट्या छोट्या टप्प्यावरनं आपल्याला मुलांना संरक्षण दिलं गरजेचं आहे. नक्कीच. मला वाटतं मगाशी जो फोन आपल्याला येत होता जो कट झाला तो पुन्हा ते जोडले गेलेत. दादासाहेब उबाळे आपल्याशी बोलतात. प्रश्न विचारा. हॅलो. नमस्ते मॅडम. नमस्ते, बोला. माझा प्रश्न असा आहे की लहान मुलांचे जीवनमान उंचवण्यासाठी आणि त्यांचे चांगले मार्गदर्शन घडवण्यासाठी त्यांना कशा प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे आणि त्यांना कसं संगोपन त्यांचं केलं पाहिजे याबद्दल सांगा. नक्कीच, याच्याविषयी आपण बोलूया. फक्त मगाशी आपला जो मुद्दा सुरू होता तर त्याच्याविषयी मी सुरेखा मॅडम आपल्याला विचारू इच्छिते की बालविवाहाची अनेक कारणं सरांनी सांगितलीच, सद्यस्थितीत ती कारणं आहेत. पण अजून एक कारण आहे की जे समाज माध्यमांनी प्रभावित होऊन सुद्धा अनेक मुली स्वतःहूनच याच्यामध्ये वयाचा विचार न करता, घरच्यांचा विचार न करता ओढल्या जातात. तर याविषयी काय वाटतं आपल्याला? खरंच आहे ते. काही खूप मुली अशा आहेत की त्यांना असं वाटतं की फक्त की 18 वर्ष चालू झालं म्हणजे मी लग्न करू शकते किंवा माझ्या इच्छेने होते
त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बळजबरी नाहीये असा हेतू आहे, त्यामुळे काही त्याच्यावरती कोणावरती गुन्हा दाखल होणार नाही, ही तिची मानसिकता असते. कारण की एक मुलगी होती जी माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी आलेली होती आणि तिचं प्रकरण असं होतं की तिचं एका मुलासोबत अफेअर चालू होतं आणि जेव्हा पालकांना त्याबद्दल समजलं तर त्यांना भीती वाटली की अरे आता काय, तर ती मुलगी पळून गेली आणि एका मंदिरामध्ये लग्न केलं होतं. आता तिथे भटजी नव्हता, पुजारी नव्हता, कोणीच नव्हता, तर यूट्यूबवर मंत्र चालू केले आणि त्याच्यावरती तिने लग्न केलं. आणि ती छान मस्त जेव्हा ती समितीमध्ये आली तेव्हा तिने मस्त सिंदूर वगैरे लावलेला होता, जोडी वगैरे घातलेली होती, गळ्यातलं घातलेलं होतं. आणि तेव्हा तिला मी विचारलं की कधी झालं तुझं लग्न, काय प्रकार आहे, तर तेव्हा तिने मला सांगितलं लग्न कुठे केलं, तर मंदिरात केलं. आणि ज्या मंगलाष्टका ज्या आहेत त्या कुठून कोण बोललं, तर काही नाही, युट्यूबवर चालू केलं आणि एकमेकांना हार घातले आणि झालं लग्न. मुळात ते लग्नच नाहीये ना, कारण की ती 18 वर्षापेक्षा कमी वयाची आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण असं म्हणणार नाहीये की पालक बळजबरीने करून देतात, काही ठिकाणी मुली स्वतः करतात. पण मग अशी मुलगी की जी स्वतःच्याच जबाबदारीने करते पण ती वय वर्ष तिचं 18 पूर्ण नाहीये, मग ती शिक्षेस पात्र ठरू शकते का? ऍक्च्युली मुलीला कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नाही. हो, मुलीला कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नाही, कारण ऑलरेडी ती अंडर 18 आहे, तिला काही समजत नाही. पण मग ती ज्या मुलाशी विवाह करते तो किंवा त्याचे घरचे हे शिक्षेस पात्र ठरतात? हो, नक्कीच. मला वाटतं हा एक मुद्दा कारण की त्या लग्नाच्या वेळेस जे कोणी तिथे उपस्थित असणार आहे ते सगळे शिक्षेस पात्र ठरतात. मला वाटतं याची आपण सगळ्यांनीच नोंद घ्यायला हवी आणि हा विषय इतकाच महत्त्वाचा आहे, तेव्हा याच्यावर आपण अजून बोलणार आहोत. पण वेळ झाली एका विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय बालपण सुरक्षित तर भविष्य उज्ज्वल या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी आणि ॲडव्होकेट सुरेखा कांबळे. ब्रेक पूर्वी आपण चर्चा करत होतो आणि आता मी दीपक सर आपल्याकडे येणार आहे की ज्या वेळेला आपल्या घरात एखादं लहान मूल घडत असतं, वाढत असतं, तर त्यावेळेला घरात त्याची सुरक्षा ही कशी आपण जोपासायला हवी. आणि यालाच जोडून जो आपल्याला प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाहीकडे मी येते दादासाहेबजींच्या, की त्याचं संगोपन करताना विशेषतः सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनच कसं केलं जावं जेणेकरून त्याला सगळे अधिकार मिळतील आणि त्याचं व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकेल. काय सांगाल? तर सर्वात आधी हे खूप सुंदर प्रश्न आहे, कारण आपल्या सगळ्यांना ते खूप महत्त्व आहे करण्यासाठी की जर बालपण सुरक्षित ठेवायचं असेल तो घराचा वातावरण सुरक्षित असायला पाहिजे. घराचा वातावरण सुरक्षित ठेवण्यासाठी बालस्नेही वातावरण आपल्याला जपलं पाहिजे की जेणेकरून मुलं खुलून बोलतील, त्यांचे जे काय संवाद आहे, जे काय त्यांच्या मनात आहे ते खुलून बोलतील. तर मला असं वाटतं पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून जे मुलांबरोबर काम करतं किंवा ज्या मुलांवर राहतं, मुलांशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे. आपण बरेचदा बघतो की मुलांना मोबाईल दिला की तू अभ्यास कर, त्यांना काही शेअर करायचं असेल तर आपण तेवढा वेळ देत नाही. तर संवाद हा सर्वात पहिलं संगोपन आहे की संवाद साधणं. जर संवाद मुलं आणि आईवडील कनेक्ट होत असेल आणि जर मुलांना ती एक भीती असते की मी आईवडिलांना सांगितलं, त्यांचं काही चुकलं ना, आपले सुद्धा असायचं की काहीतरी चुकलं ना आईवडिलांना सांगितलं ते आपल्याला मारतील किंवा आपल्याला ओरडतील. पण जर त्यांना हे कळलं ना की मी चुकीचं केलं ते आपल्याला समजून पण घेतील. ज्या दिवशी हे मुलांना कळायला लागलं ना, पण ती जबाबदारी आईवडिलांची आहे, समाजाची आहे. बरं, आपण संवाद साधत असताना तुम्हाला थोडंसं मी थांबवते कारण एक फोन येतोय. तो फोन घेऊन आपण आपला संवाद पुढे नेऊया. आपल्याला रमेश उगले प्रश्न विचारतायत पालघरहून. नमस्कार. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे, लहान मुलांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण घरातून पालक लोक, शाळेतून शिक्षक आपण त्यांना चांगलं सांगत असतो, उपदेश करत असतो, पण त्याचा या मोबाईलमुळे काही उपयोग होत नाही. मोबाईलचा प्रभाव आपल्यापेक्षा जास्त पडतो. मुलं सतत मोबाईल हाताळत असतात, तर आपण यासाठी काय केलं पाहिजे बरं नेमकं? नक्कीच. मला वाटतं ह्याच विषयी आपण बोलतोय आणि संवाद साधतोय दीपक सरांशी, कारण ते म्हणलं तसं की मोबाईल पालकांपेक्षा शिक्षकांपेक्षा जास्त प्रभावित करतो. पण माझ्या मनात हाही प्रश्न आहे की हा मोबाईल त्यांना देतं कोण? तर इथून मला वाटतं आपण सुरुवात करावी. तर परत तेच आहे की पालकच देतात, नंतर मग ते विचार करतात अरे मुलांकडनं मोबाईल काढायचं कसं. का आधी आपण आपला वेळ देता येत नाही म्हणून आपण मोबाईल देतो, नंतर असं वाटतं की बाबा मुलं आता वेळ देत नाहीये आणि आपण देऊन चूक केली. पण आणि आत्ता जर आपण काढायला घेतलो तर कारण मुलं एकतर
आय थिंक कोविडचा पण ह्याच्यात थोडा सहभाग होता की आपल्याला एवढी सवय लागली मुलांना जे ऑनलाईन, आणि आता शाळांनाही सुद्धा सवय लागली की बाबा ते अजूनही त्या मोबाईलवर ऑनलाईन काही ना काही पोषण आणि अभ्यास पाठवतात. तर ते एक आहे की कारण मिळालंय. त्यानंतर ॲडिक्शन झालंय, कारण हे ऑनलाईन गेमिंग म्हणा, सध्या जे आजकाल जे एवढे ॲप्लिकेशन आले इंस्टाग्राम, फेसबुक, तेही मुलांना अट्रॅक्ट करतं. आणि मी असं बघितलं की त्याला भरपूर असे कायदा आहे की बाबा 18 वर्ष जर तुमचं झालं असेल की तुम्ही त्याच्यात आयडी क्रिएट करू शकत नाही. पण तरी आई वडील स्वतः मुलांच्या आयडी क्रिएट करतात, ते मी बघितलं सुद्धा. आणि आणि बऱ्याचदा मुलांचं आम्ही बघितलं की ते 18 वर्ष न टाकता 18 वर्ष अबोव टाकतात आणि स्वतःचा आयडी क्रिएट करतात. तर ते एक आहे की ऑनलाईन जे जर आपण मुलांना दिलं तर त्याला ना एक वेळ दिला पाहिजे की जसं आपण अभ्यासाचा वेळ ठरवतो, खेळाचा वेळ ठरवतो, तर मोबाईलचाही आपल्याला वेळ ठरवला पाहिजे. आपल्याला ऑनलाईन जे स्कॅम आहे, डिजिटल जे फसवणूक होते, त्या सेफ्टीवर मुलांशी संवाद साधलं पाहिजे वेळोवेळ. आपल्याला मोबाईल आपण मुलांना कुठल्या कामासाठी वापरतोय त्याची मॉनिटरिंग करणे खूप गरजेचं आहे. मुलांचं मोबाईलची हिस्ट्री चेक करणे गरजेचं आहे. आता प्रत्येक मोबाईलमध्ये पॅरेंटिंग म्हणून नावाचं ॲप्लिकेशन असतं, म्हणजे ते जर आपण ॲक्टिवेट केलं तर मुलं कुठल्याही अशा वाईट ऑनलाईन स्कॅमला बळी पडणार नाही किंवा कुठल्याही अशा लिंक ओपन करणार नाही जे. तर मला असं वाटतं की हे जे संरक्षण आपण बोलतोय किंवा आपण संस्कार बोलतोय किंवा मॉनिटरिंग बोलतोय, तर हे आई वडिलांची जबाबदारी, शिक्षणाची जबाबदारी आहे की आपण कमीत ते कमी अभ्यास दिला पाहिजे. आपण मोबाईल जर देतो त्याचा एक वेळ दिला पाहिजे. आपण घरापासूनच सेफ अनसेफ टचबद्दल बोललं पाहिजे. आणि जो एक वातावरण असं निर्माण केलं पाहिजे की मुलांनी स्वतःहून येऊन सांगावं की असं असं घडतंय, ह्याच्यात काय करावं, न की ते बाहेर मित्रमैत्री शोधावं की बाबा असं करू कारण आई वडील मला मारतील, किंवा ती भीती जी आहे ती थोडंसं आपल्याला कसं काढता येईल त्याच्यावर आपल्याला काम करायला पाहिजे. नक्कीच. मला वाटतं दीपक सर, आपण खूप चांगल्या पद्धतीने शारीरिक स्वास्थ्य हा मुद्दा आणि संस्कारांचा मुद्दा मांडलात. आणि खरंच तो मोबाईल आधी दिला जातो आपल्याला वेळ नाही म्हणून, आणि नंतर बघ पालकांना खरंच प्रश्न पडतो की आता हा सोडवू कसा. मला वाटतं हे पालकांसाठी महत्त्वाचं आहे या दृष्टिकोनातून. बरं, हे स्वास्थ्य सांभाळत असताना सुरेखाजी आपल्याला विचारू इच्छिते की बालकाचं मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राखणं हे कितपत आवश्यक आहे, काय सांगा? बालकाचं मानसिक आरोग्य सुरक्षित राखणं खूप गरजेचं आहे. कारण की मानसिकता जर व्यवस्थित असेल तर ते मूल खूप छान प्रकारे काम करू शकतं. म्हणजे की त्याचा अभ्यास व्यवस्थित करेल. जर का त्याची मानसिकताच चांगली नसेल तर मूल अभ्यासामध्ये पण कमी पडणार आहे. त्याला मोबाईल, मग त्याचा जो इंटरेस्ट आहे तो मोबाईलमध्ये असणार आहे. सो त्याची मानसिक स्थिती आपण कशी चांगली ठेवणार आहे, तर त्याच्यासाठी मुलाशी आपण बोलणं खूप गरजेचं आहे. त्याचं मत महत्त्वाचं आहे की जेणेकरून की जेव्हा पालक कोणत्या म्हणजे घरामध्ये काही टॉपिक्स असतात त्याच्यामध्ये आपण मुलांनाही सहभाग करून घ्यावं. कारण की मी स्वतः की म्हणजे असा विचार करते की जर का आपण आपल्या घरापासून जर स्टार्टिंग केली तर ते साहजिकच मुलांमध्ये त्याचा प्रभाव पडणार आहे. कारण की मी माझ्या जेव्हा घराचा विचार करते आणि जेव्हा मी घर बघण्यासाठी गेले, म्हणजे ॲक्च्युली मी आणि माझे मिस्टर जेव्हा गेले तेव्हा नेक्स्ट व्हिजिटला आम्ही मुलीला पण घेऊन गेलो होतो. आणि तिला मी तेव्हा सांगितलं होतं की जेव्हा आपण तिथे जाणार आहे तर तू स्वतः बघ ते कसं आहे, काय आहे, अंतर किती आहे, काय आहे. कारण की कधी कधी असं होतं की ॲज अ पॅरेंट आपले सगळेच निर्णय योग्य असतील असं नाही आहे. काही काही छोट्या छोट्या गोष्टी मुलांच्याही आपण त्याच्यामध्ये सहभाग करून घेतला, त्यांना देखील आपण थोडंसं महत्त्व दिलं तर त्यांना पण कळतं की अरे आपली पण जबाबदारी काहीतरी आहे, आपण असं वेगळं काहीतरी करून चालणार नाही आहे. त्यामुळे मुलांची मानसिक स्थिती चांगली कशी ठेवता येणार आहे हे आपल्यावर अवलंबून आहे. जसं की आपल्याला मुलांचे जे कलागुण आहेत त्याला वाव देणं गरजेचं आहे. जसं की मोबाईलच्या आहारी मुलं जातात, पण का जातात? पालकच दिलेले असतात. पण जर का आपण त्याच्यामध्ये काय कला आहे, काय गुण आहे, त्याला जर का आपण वाव दिला तर ते थोडंसं त्याच्यामधून बाहेर पडायला देखील मदत होऊ शकते. नक्कीच. मला वाटतं आता दीपक सर आपल्याकडे येते की आपण अनेक ठिकाणी वेळोवेळेला जनजागृती करायचं काम करताय या पातळीवरती. तर विशेषतः शाळांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी कुठल्या उपाययोजना करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? कारण हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न असतो. कारण मूल हे जवळजवळ 5 ते 6 तास शाळेमध्ये असतं. तर त्यामुळे या दृष्टिकोनातून काय सांगाल? ॲक्च्युली मी परत सांगेल, हे खरंच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तेवढंच जबाबदारीचंही आहे. कारण ॲज अ आई वडील म्हणून किंवा ॲज अ समाज म्हणून आपण शाळांवर भरपूर डिपेंड असतो किंवा भरपूर ट्रस्ट ठेवतो की मुलगा शाळेत आहे म्हणजे सुरक्षित आहे. ठीक आहे. आणि 5 तास आता छोटी छोटी मुलंही 8-8, 9-9 तास शाळेत असतात. ठीक आहे. पण ते आपल्याला असं वाटतं की ते एक सुरक्षित वातावरण असं आहे. पण
ॲज अ शाळाची अजून म्हणजे चाइल्ड प्रोटेक्शनच्या अनुषंगाने काहीतरी जबाबदारी आहे. तर सर्वात आधी की चाइल्ड फ्रेंडली एन्व्हायरमेंट क्रिएट करणं, म्हणजे बालस्नेही वातावरण शाळेत असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक मुलाला वाटलं पाहिजे की मला जे काय सांगायचं मी कोणापर्यंत पोहोचवू शकतो, का मला ती भीती नसायला पाहिजे. कारण आज हल्ली एक रिसेंटली परत एक इन्सिडेंट झालं, तिथे एका शिक्षकाने एका 6 वर्षाच्या मुलींना 100 उठ्या बशा करायला लावला आणि ती आजारी पडून वारली. अरे बापरे. म्हणजे हे खूप म्हणजे ते ऐकूनच अंगाला काटा पडतं की म्हणजे असं कोण असू शकतं. म्हणजे ती अंडरस्टँड करत काही तिने अभ्यास केला नसेल, पण हे खूप चुकीचं आहे. म्हणजे शिक्षेचं स्वरूप लक्षात घेणं खरं. तर ते असं नाही असायला पाहिजे. म्हणजे नंतर आपण आपण रॅला काढणार आणि हे करणार नाही, पण मला असं वाटतं की चाइल्ड प्रोटेक्शनला घेऊन है ना अवेअरनेस खूप गरजेचं आहे, जे चालू आहे गव्हर्नमेंटचे सुद्धा चालू आहे. पहिलं मला असं वाटतं CCTV कॅमेरा प्रत्येक शाळेत असायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे की सगळे ते म्हणजे जे काही CCTV कॅमेरा एक खूप नियंत्रण ठेवतं आणि त्यामुळे ही भरपूर जे अपघात टळू शकतात. दुसरं मला असं वाटतं की बरेच स्कूलमध्ये ना कमिटी फॉर्म असायला पाहिजे, चाइल्ड प्रोटेक्शन कमिटी. आता एक सखी सह्याद्रीवर आपण आहोत, पण सखी सावित्री कमिटी आहे जी प्रत्येक शाळेत असायला पाहिजे. प्रहरी क्लब आहे, म्हणजे जिथे मुलांना एक वातावरण दिलं जातो की तुम्ही संवाद साधा खेळांच्या स्वरूपात, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपाने. तुम्हाला जर मत मांडायचं आहे तर तुम्ही मांडू शकतात. आणि नंतर मला असं वाटतं एक पॅरेंट्स कमिटी आता आणि पॅरेंट्स आणि वुमन कमिटी बनवलं गेलं, कारण तिथे त्या कमिटीमध्ये पॅरेंटलाही तेवढं हक्क आहे की मुलांचा जर काय विषय मांडायचा असेल, आणि शिक्षकांनाही, जसं आपण PTA म्हणतो ना, पॅरेंट्स आणि टीचर कमिटी, तसं असोसिएशन, तसं एक कमिटी जे कंपल्सरी आहे. मला असं वाटतं वारंवार जे काही चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी जे आहे, जे गव्हर्नमेंटचं जे पॉलिसी आहे ते स्कूलमध्येही इम्प्लिमेंट झालं पाहिजे की प्रत्येक टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफला व्हॉट इज चाइल्ड प्रोटेक्शन, गुड टच म्हणजे आहे ना, गुड टच बॅड टच, याला जे आपण सेफ टच अनसेफ टच बोलतो, त्या विषयावर त्यांना जनजागृती केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की परीक्षण फक्त आपण काय करतो शिक्षकांना देतो, पण नाही, बस ड्रायव्हर असेल, मावशी असेल, क्लिनिंग स्टाफ असेल, सगळ्यांना चाइल्ड प्रोटेक्शन आणि त्या लॉबद्दल माहिती असायला पाहिजे. नक्कीच मला वाटतं हा खूप ऐरणीवरचा प्रश्न आहे, कारण खरंच आपण अनेक गोष्टी वाचतो, ऐकतो या दृष्टिकोनातून. आपल्याला एक फोन येतो, तो घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला मंगेश गायकवाड पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला. हॅलो. बोला. नमस्कार. हॅलो. हॅलो. येतोय, आपला आवाज येतोय, प्रश्न विचारा. हो, मला प्रश्न विचारायचा आहे की बालपण हे धोक्यात, म्हणजे काय बालपण सुरक्षित, म्हणजे आजकालच्या बालपणाच्या युगामध्ये मुलांना मोबाईल दिले जात आहेत, त्याच्यावरून काय नुकसान वगैरे होत आहे, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच आपण जो प्रश्न विचारला त्याच्यावर आत्ताच या विषयावर सखोल मला वाटतं चर्चा झाली. आणि नक्कीच मोबाईल हा आपण देतो आणि तो आपणच थांबवलं पाहिजे, पालकांची याच्यातली भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे मी आता पुढच्या प्रश्नाकडे येते आणि मी सुरेखाजी आपल्याकडे येते की मुलींवरचे जे अत्याचार आजही होताना दिसत आहेत, तर ते थांबवण्यासाठी स्थानिक पातळीवर आपल्याला काही प्रयत्न करता येऊ शकतात का, आणि ते कुठले असतील, काय सांगाल? मुलींची जी सुरक्षा आहे म्हणायला गेलं तर समाजाचीच खरं म्हटलं तर संस्कारांची परीक्षा आहे. कारण की स्थानिक पातळीवर ते जर का आपण पाहिलं तर मुलींना वेगवेगळ्या प्रकार म्हणजे की सेल्फ डिफेन्सचं जे आहे प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शाळेमध्ये अवेअरनेस कार्यक्रम होणे गरजेचे आहेत. कारण की जोपर्यंत आपण जनजागृती करणार नाही, मुलांपर्यंत काही गोष्टी पोहोचवणार नाही, तोपर्यंत त्यांच्यापर्यंत कायद्याचंही नॉलेज जाणार नाही. गुड टच बॅड टच काय, हा अवेअरनेस कशासाठी करतोय, मुलींचे काय हक्क अधिकार आहेत त्या देखील त्यांना समजणार नाहीत. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. जसं की मुलींना नाही म्हणण्याचा जो अधिकार आहे तो आपण एकदम आत्मविश्वासाने सांगणं गरजेचं आहे. कारण की ज्या मुली आहेत की आपण म्हणतो की त्या खूप भावनिक असतात, कमजोर असतात, तर सिच्युएशन पाहून त्यांनी प्रत्येक गोष्टीला म्हणजे की आपल्याला समजतंय की बाबा नाही, ही गोष्ट नाही झाली पाहिजे, तर तेव्हा आपण आत्मविश्वासाने त्या गोष्टीला नाही म्हटलं पाहिजे. ही गोष्ट मुलींना शिकवणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं हे महत्त्वाचं आहेच. पण या दृष्टिकोनातून एक दीपक सर आपल्याला विचारू इच्छिते की बालकांचे अधिकार किंवा बालकांची सुरक्षितता हे डिजिटल युगामध्ये सुद्धा तितकंच बघायला लागतं, कारण सायबरच्या विश्वात सुद्धा त्यांची सुरक्षितता कदाचित धोक्यात येऊ शकते. कारण आपल्याला असं चित्र आज तर बघायला मिळतंच की बरेचसे पालक सकाळी आवरून
हे जॉबला निघून जातात आणि रात्री उशिरा घरी येतात आणि त्यावेळेला केवळ बालक आणि पालक यांच्यात एक संपर्क माध्यम काय असतं तर तो मोबाईल असतो. पण या मोबाईलमध्ये नेमकं काय चाललंय आणि मुलाची कुठे काही फसवणूक होतीये का किंवा त्याला अप्रत्यक्षपणे आपण म्हणतोय की मुलींवर काही अत्याचार होत आहेत का, जे समोर दिसत नसतील पण जे सायबर विश्वात घडत आहेत, तर या दृष्टिकोनातून ही बाब किती महत्त्वाची आहे इथे काय सांगाल? आय थिंक आजच्या जगात हे खूप मोठं विषय आहे आणि ह्या विषयावर खूप गंभीरतेने काम केलं पाहिजे. कारण आपण समाज पातळीवर बरेच उपक्रम राबवतोय, बरेच प्रोग्राम चालू एन्जॉय करतोय, पण ऑनलाईन सेफ्टी डिजिटल वर्ल्डमध्ये आता अर्ध विश्व उतरलंय. म्हणजे मुलं तर आहेतच आणि म्हणजे भारताचा जर बघायला गेलो जर तो ऑनलाईन डेटा सध्या तर एका वर्कशॉपमध्ये मी बघितलं होतं, म्हणजे 98% मुलं ऑनलाईन आहे. म्हणजे कुठला तरी एक छोटा वयगट आहे जे मुलांचं जे ऑनलाईन नाही आहे. म्हणजे 98 म्हणजे तो छोटा 5 वर्षाचा मूल असो, कारण कुठं नाही तो कार्टून बघतोय किंवा आपण 1 वर्षापासून मुलांच्या हातात मोबाईल देतो. म्हणजे 98% मुलं ऑनलाईन वर आहे. म्हणजे आपण बघू शकतो की किती मोठा आकडा आहे, डेटा आहे. ऑनलाईन स्कॅम हा जो डिजिटल सेफ्टीचा विषय आहे ते खूप सिरियस आहे. सायबर सिक्युरिटी ह्या विषयावर भरपूर काम करत आहे. बरेच NGO ह्याच्यावर अवेअरनेस प्रोग्राम करत आहे. बरेच असे यंत्रणा आहे जे या जर मुलांना असं काही म्हणजे बरेच आता ऑनलाईन फेक अकाउंट क्रिएट केले जातात. डिजिटल अरेस्ट सध्या तरी भरपूर येतात की म्हणजे मुलांना घाबरला जातात. नंतर सध्या तरी ॲडिक्शन, गेमिंग ॲडिक्शन सुरू झालं नाही. आता तरी इन्स्टावर ब्लॉगर बनणं म्हणजे आपण त्याला एक छंद बोलू शकतो, पण ते कितपत छंदपर्यंत ठेवायचं आणि कितपत त्याला आपल्या लाईफमध्ये बाकीचे गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की हे डी ॲडिक्शन करण्यासाठी मुलांचे वेगळे जे छंद जोपासलं पाहिजे की ज्यांना बाकीच्या गोष्टी आवड आहे, पण ते घरापासूनच सुरुवात होईल. म्हणजे आईवडिलांचा जिथे खूप मोठा रोल येतो, कारण तेच थांबवू शकतात. आणि जर आत्ता तुम्ही मुलांना जर मोबाईल हातातनं खेचला तर ते तुम्ही त्यांचे दुश्मन व्हाल. पण ते खेचायचं नाही आहे, त्या मोबाईल द्यावाच लागेल, कारण तो आपण नाही बोलू शकत नाही. पण त्याचं एक टाइम टेबल बनवावं लागेल. आणि बाकीच्या टाईममध्ये जर मुलांना आपण दुसरं त्यांचा छंद, जसे बरेच वोकेशनल स्किल आहे, बरेच ट्रेनिंग त्या वोकेशनलमध्ये त्यांना इन्व्हॉल्व केलं, ते पण मुलांना इन्व्हॉल्व करू ना. कारण जर आपण आपलं त्यांच्यावर इम्पोज केलं तर ते करणार नाही. त्यांना वेळ द्या, त्यांना समजवा, त्यांच्याबरोबर बसा. बरेच असे केसेस आहेत ते डिस्कस करा, वेळ द्या, मग बरोबर मुलं त्या. आणि आत्ता तर जसं आपण बोलतो की आपण डी ॲडिक्शन आधी अल्कोहोलचं व्हायचं किंवा बरेच है ना जे आपण बोलतो ॲडिक्शनचं व्हायचं, पण आता मोबाईलचे डी ॲडिक्शन प्रोग्राम सुरू झालेला आहे. पण त्या विषयावर आईवडिलांची खूप मोठी जबाबदारी आहे. ह्याचं एक टाइम टेबल बनायला पाहिजे. ह्याच्यासाठी मुलांना बाकी छंदासाठी इन्व्हॉल्व केलं पाहिजे. मुलांबरोबर संवाद केला की ह्या सगळ्या गोष्टी आपोआप कमी होणार. मुलांना वेळ आईवडील देत नाही म्हणून ते मोबाईल त्यांचं फ्रेंड झालेलं आहे. आणि मला वाटतं मंगेशजीने जो प्रश्न विचारला होता की काय याचं नुकसान होतं, तर मला वाटतं भरूनच येणार नाही इतकं नुकसान या एका गोष्टीमुळे होतंय. आणि त्या मुलालाही कळत नाही की अरे आपल्याला जो सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे, आता आपलं खेळायचं वय आहे, क्रीडांगणावर गेलं पाहिजे, हे कुठेतरी ऑटोमॅटिकली या गोष्टी आपल्याला मर्यादेत येतात, रिस्ट्रिक्शन याच्यावरती येतं. दीपकजी, या दृष्टिकोनातून विचारतं की मगाचपासून तुम्ही आम्हाला हेच सांगताय की संवाद साधणं किंवा पालकांनी वेळ देणं हे खूप आवश्यक आहे. पण बरेच वेळेला असं होतं की पालकांची काही मुलांना भीती पण वाटते आणि त्यामुळे एखादी गोष्ट बोलू ते शकत नाहीत पालकांजवळ. मग अशा वेळेला ती मुलं नेमकी कुठे जाऊ शकतील किंवा त्यांना जर बोलायचं असेल तर त्याच्यासाठी काही माध्यम आपल्याकडे उपलब्ध आहे का? मी तसं मगाशीच बोललो की बरीच यंत्रणा आहे, बरेच NGO आहे, बरेच प्रोग्राम आहे, प्रकल्प आहे. पण मी आजही बोलेल की आई वडील एक खूप मोठा इम्पॉर्टंट घटक आहे. संवाद जर आपण असं वातावरण दिलं तर संवाद आई वडील पहिलं स्टेप आहे, तिथे झालंच पाहिजे. तर जर सपोज बरेचदा आई वडील काम बिझी आहेत किंवा बरेच आता हल्ली आई वडील ट्रॅव्हल करतात, मुलं एकटे राहतात, तर बरेच असे म्हणजे समुपदेशन केंद्र आहे जिथे मुले संवाद साधू शकतात. मुलांचं बरेच असे ड्रॉप इन सेंटर आहे जिथे मुलं जाऊन वेळ देऊ शकतात. बरेच NGO ह्याच्यावर काम करतात. समुपदेशन केंद्र आहे. आणि आता प्रत्येक शाळेत काउन्सिलिंग डेस्क कंपल्सरी सांगितलं गेलं आहे. त्या काउन्सिलिंग डेस्कवर, कारण ते शाळे पातळीवर आहे, पण ज्या मुले शाळेत जाते ते कुठे जायचं, पण बरेच ऑनलाईन पण आहे जिथे ते संवाद साधू शकतात. ते फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि शाळा पातळीवर हे खूप गरजेचं आहे.
आणि त्यासाठी सगळ्या शाळांना म्हणजे कंपल्सरी केलं आहे की हे तुम्हाला हे डेस्क दिलं पाहिजे. तर असे बरेच यंत्रणा आहे आणि मुलं त्यापर्यंत पोहोचू शकतात. खूप छान. सुरेखाजी, जाता जाता आजच्या या दिवसाला अनुसरून आपण जे काम करतायत त्या दृष्टिकोनातून काही सांगायचं असेल थोडक्यात आम्हाला तर काय सांगाल? जसं की आपला जे टायटल आहे की बालपण सुरक्षित तर भविष्य उज्ज्वल. जर का आपण त्यांना सुरक्षित वातावरण दिलं, संधी निर्माण करून दिली, त्यांच्या मतांना आपण गृहीत धरलं, मुलांचा विचार केला, तर नक्कीच मुलांचं भवितव्य उज्ज्वलच असणार आहे. जर का त्यांचा सुरक्षेचा विचार केला तरच. आणि ह्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं तर समाज महत्त्वाचा आहे. कारण की समाज जो आहे एक मोठं जाळं आहे सुरक्षिततेचं. कारण की समाजापासूनच ह्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. हो ना. त्यामुळेच तर जर का समाज जागरूक असेल, कारण की आपल्या परिसरातला एक व्यक्ती जर का जागरूक असेल तर 100 समस्या जरी निर्माण झाल्या तर ते मुलांना त्याच्यातून बाहेर काढू शकतो. खरंय. दीपकजी, आपण काय सांगाल आजच्या या निमित्ताने? इतका महत्त्वाचा विषय आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितलं, मार्गदर्शन केलं, पण जाता जाता एक संदेश द्यायचा असेल तर काय सांगाल? मी एकच सांगेल की बाल स्नेही समाज मला असं वाटतं बनवलं पाहिजे. बाल स्नेही घर, बाल स्नेही शाळा, बाल स्नेही गार्डन. जिथे बाल जाईल तिथे त्याला तो वातावरण स्नेही मिळाला पाहिजे, म्हणजे तो स्वतःचे विचार मांडू शकतो. आणि मुलांना ऐकणं हे खूप गरजेचं आहे, संवाद साधणं खूप गरजेचं आहे. जर हे आपण त्यांना संधी दिली तर हे जे आपला आजचा जो शीर्षक आपण जो टायटल ठेवलाय की मुलांचं जे भविष्य उज्ज्वल, ते आपोआप होईल. आणि मला वाटतं आजचा दिन सुद्धा त्या निमित्तानं साजरा होईल, जो खरं तर एक दिवस नसावा, तो कायम असायला हवा. तर ते बालकांचे अधिकार शाबूत राहतील आणि त्यांना नक्कीच ते जगता येतील. मला वाटतं आजच्या या दिवशी आपण इथे आलात आणि छान गप्पा मारल्यात, मार्गदर्शन केलं आम्हाला या विषयाच्या अनुषंगाने. त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. थँक्यू. नक्कीच हा बालक हक्क दिन आपण लक्षात ठेवूया आणि मुलांचे अधिकार त्यांना मिळवून द्यायचा प्रयत्न करूया. आपण भेटणार आहोत पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.